चला आता स्पीडअप करा विनंती असेल. बॉल देखील चॉईस झालेत. धनराज साठे आणि सुहास गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं शुभम. लेट्स दी प्ले. सामन्याला होते सुरुवात. धनराज ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला सुहास. गोलंदाजी मार्कवर शुभम मोडक सज्ज होत आहेत. लेट्स दी प्ले. पहिला चेंडू सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न इथे अगदी आपण पाहूया. बाल बचावले धनराज. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात इथे नक्कीच होताना पाहायला मिळते. ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच. सुरुवात तर जबरदस्त होतीये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव इथे देखील येताना पाहायला मिळेल. पहिले 2 चेंडू आपलातून आहेत. धनराज इथे 2 चेंडू मिस करतायत. डॉट होत आहेत. बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इन स्विंग होताना पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. शुभम मोडक कमालीची सुरुवात. हो मुश्किल पत्थर से उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. इथे सुरुवात करावी लागेल. धावसंख्येला सुरुवात तर होतीये. 1 धाव येईल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 1 धाव आणि संघाचं खातं उघडलंय. हा देखील चेंडू आडव बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावतायत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न अगदी डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत इथे धावा येत आहेत. त्या 3 धावा. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा अगदी आपण पाहूया 4 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शुभम. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. दांडी गुल बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज धनराज साठे बॅक टू द पॅव्हिलियन. पंच मॅच ही महत्वाची मॅच आहे. त्यामुळे ओव्हर झाल्यानंतर स्कोरिंग अपडेट होतोपर्यंत नेक्स्ट बॉलरला बॉल टाकायला लावू नका. आणि जो नवीन बॉलर येईल त्याला विनंती आहे की आपण जो शेवटच्या षटकातला लास्ट बॉल झालेला आहे तो चेक करून स्पीड घ्यायचे. त्याच्यानंतरचे स्वतःचे बॉल देखील काही प्रॉब्लेम असेल तर आपण स्पीड चेक करू शकता. तसेच नॉन स्ट्रायकरला जो बॅट्समन असेल त्याचं काम आहे जर तुम्हाला बॉल स्पीडचा वाटत असेल तरी आपण पंचांना ते स्पीड विचारू शकता. मॅच झाल्यानंतर कोणाचेही ऑब्जेक्शन घेतले जाणार नाहीये. आणि दोन्ही संघांचे जे खेळाडू ते कॉमेंट्री बॉक्स स्टेजवरती आहेत त्यांना जो थर्ड अंपायरचा निर्णय असेल तो दाखवूनच तो निर्णय फायनल होईल. चला चालू करा. कमालीचं षटक पहिल्या क्रमांकाचं शुभम मोडकचं आपण पाहिलं. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाजीसाठी झाली पाहिजेत. 4 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. तर षटक क्रमांक 2 प्रयाग कुदळे. प्रचंड मोठा अनुभव प्रयागच्या खांद्यावरती देखील आहे. पहिला चेंडू हवेत. पप्पू चौधरी डाऊन दी बॉल. टिपला जाईल झेल. धक्का क्रमांक 2. सुहास गायकवाड देखील तंबूच्या आश्रयाला. सुजित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. अडचणी आणि अडचणींचा सामना मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय.
चला स्पीडअप करा पंच. प्रयाग पहिल्या चेंडूवरती कमाल करतायत. सुजित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा मॅच ऑन होईल. हा देखील चेंडू अगदी आपण बघा अलॉंग दी कार्पेट समोरच्या दिशेने खेळलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत डीपला. चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा येतील. 2 धावा संख्येच्या मदतीने धाव फलकावरती 6 धावा आहेत. एकच धून 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा हा इतिहास या मातीचा आहे. हा देखील चेंडू आडा बॅटने खेळला. इथे देखील अगदी आपण पाहूया 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 8 धावा आहेत. 6 जून 8 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया चेंडू हवेत पाहायला मिळेल. नैसर्गिक संकट आणि इथे जर झेल जरी झाला असता, नशिबाची साथ तितकीच महत्वाची असते क्रिकेटमध्ये. काल जयदीपचं लक आपण पाहिलं, जयदीपचं अर्धशतक पाहिलं. आज स्वतःवरती थोडासा निराशा असेल, परंतु क्षमता आहे. जबरदस्त फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली कालच्या दिवसभरामध्ये. हा चेंडू समोरच्या दिशेने. इथे अग्रबाल ह्या डावातील पहिला षटकार. 6 रन. धावफलकावरती 15 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू. षटक संपते मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकांचा खेळ संपला. शिवशंभूनगर नाईट रायडर्स 2 बाद 15 धावा आहेत. 12 चेंडूंमध्ये 15 आल्यात. 12 चेंडूंमध्ये किती प्रश्नचिन्ह. चर्चा विनिमय सल्ला मसलत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आयुष्यामध्ये सल्ला घ्यायचा असेल तर ज्यांनी जास्त वेळा यश नक्कीच मिळवलंय त्याचा कधीच घ्यायचं नाही, तर ज्यांनी जास्त वेळा अपयश स्वीकारलंय त्याचा सल्ला आयुष्यामध्ये घेत चला. तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 कोण पप्पू चौधरी सज्ज होताना पाहायला मिळतील. सुजित स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळत आहेत. तेजस गाडे 2 चेंडू खेळले. 6 धाब्यांची खेळी आहे. 3 चेंडू 5 धाब्यांची खेळी सुजीची देखील आहे. हा चेंडू देखील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. नो प्लस 2 अर्थात 3 धावा इथे देखील येत आहेत. नो प्लस 1 अर्थात अमितजी मोडक साहेबांच्या माध्यमातून माझ्यासाठी 500 रुपयाचं प्राईज नक्कीच आलं जाते. मनापासून धन्यवाद. अमित दादा मोडक यांचं देखील असेल. इथे अगदी आपण पाहूया पंचांकडे फार मोठा अपील होताना पाहायला मिळत आहे, परंतु पंच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवतील. जर इथे गोलंदाजाच्या शरीराला स्पर्श करून चेंडू यष्टीवन वरती आदल असेल तर इथे विकेट असू शकते. 19-19 नक्की चान्स पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय काही क्षणामध्ये निर्णय आला जाईल. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निर्णय काही क्षणामध्ये आला जाईल. आपल्याकडे वेळेला देखील महत्व आहे. समय किसी का गुलाम नहीं होता, हम सब समय के गुलाम है. त्यामुळे वेळेला महत्व देत चला. गेलेला पैसा परत येईल, परंतु गेलेली वेळ आयुष्यामध्ये कधीच परत येणार नाही. त्यामुळे वेळेला आयुष्यामध्ये नेहमीच महत्व देत चला विनंती असेल.
नॉट आउट. नॉट आउटचा इशारा नक्कीच आला जाईल. तेजस स्ट्राईकच्या दिशेने आहे. 17 धावा स्थिर असतील दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पप्पू चौधरी पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगली सुरुवात आपण पाहिलं शुभमने करून दिली. तदनंतर प्रयागने देखील आपलातून षटक हाताळलं. इथे पप्पू चौधरी देखील कमालीची गोलंदाजी हाताळत आहेत. 2 धावा येतील. 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 19 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता फक्त 4 दिवस बाकी आहेत. 19 फेब्रुवारी जगात बारी. छत्रपती शिवरायांची शिवजयंती मोठ्या उत्साहात. नो बॉल. नो बॉल तिथे झेल तर सुटला जाईल. तोपर्यंत धावांसाठी धाव. नो +2. अतिरिक्त धावा या षटकामध्ये येत आहेत. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 22 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ज्या पाहायला मिळतील. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे वाईट बॉल पंचांचा इशारा आला जाईल. अवांतर धाबेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 23 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. चेंडू हवेत. नो बॉल. नो बॉल. नो +1. इथे 2 धावा येतील. 1 मिनिट पंच. सगळ्या प्लेयरला विनंती आहे, ज्यावेळेस आपण कॅच घेईल त्यावेळेस आपण सगळ्यांनी पंचाकडे लक्ष द्यायचंय. जर तो कॅच घेऊन तुम्ही बाहेर ढकलला, वरती फेकला तर तो ओव्हर थ्रो होईल. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात द्या, कुठलाही कॅच आपण घेतला तर आपण स्वतःहून सुद्धा पंचांच्या निर्णयाकडे लक्ष द्यायचंय. आणि बॉलरला सुद्धा विनंती, आपल्या प्लेयरलाही आपण सांगायचंय. 25 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. हा देखील चेंडू आडबॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू घेऊन काढलाय. मिड विकेटला मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. इथे देखील 2 धावा आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. हा चेंडू इथे आडव्या बॅटने मोठा फटका खेळलाय. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. षटकार. तेहतीस धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. पप्पू चौधरी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. महागडे षटक नक्कीच म्हणावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये कमालीची कामकाज गोलंदाजांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. परंतु इथे हे षटक थोडंसं महागडं. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. एक चेंडू अजून बाकी आहे. एक चेंडू या षटकाचा बाकी आहे. दोन नो बॉल आणि 3 नो बॉल आणि 1 व्हाईट बॉल असे 4 एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळालेत. अजून एक चेंडू या षटकातील उर्वरित आहे. 35 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडू 11 धाव्यांची खेळी तेजसची आहे, तर सुजित 7 चेंडू 16 धाव्यांची खेळी आहे. कमालीचा खेळ दाखवतायत. संकट होती संघावरती, परंतु इथे संकटांवरती मात करण्याचं काम दोनही फलंदाज करतील. हा देखील चेंडू खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक वारेच्या वेगात चेंडू पर्यंत येत आहेत. चेंडू फील्ड केलाय, फेकही होईल. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्या जात आहेत. षटक संपतायत 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 37 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. प्रतीक जाधव शेवटचा आणि अंतिमचं षटक. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण आहे. विजय दोन्ही संघांना या सामन्यामध्ये गरजेचा आहे. तो घ्यावाच लागेल. त्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावेच लागतील.
गोलंदाज सज्ज होतील. प्रतीक शेवटचा आणि अंतिमचं षटक. स्ट्राईकला तेजस गाडे. या षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील? महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया उजव्या एसटीच्या दूरवरती राहील. व्हाईट बॉल. अवांतर धावेने झालेली या षटकाची सुरुवात. 38 धावा आहेत. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. नो बॉल, नो बॉल. पंचांचा इशारा आहे. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत. 9+2 अर्थात 3 धावा. याही षटकामध्ये अवांतर धावा येत आहेत, त्या रोखाव्या लागतील. एका धावेचं महत्व आहे. 41 धावा धावफलकावरती आहे. तिथे हा चेंडू कमालीचा. अशा प्रकारची गोलंदाजी आता गरजेची असेल धावा मैल हिटर्स संघाला. परंतु दुसऱ्या बाजूने मोठे फटके शिव शंभूनगर नाईट रायडर्स या संघाला देखील गरजेचे असतील. इथं देखील अगदी आपण पाहूया डाव्या एसटीच्या दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉल. अवांतर धावेने धावफलक वाढेल. शॉटम पूल केलाय. समोरच्या दिशेने आक्रमण. चेंडू अडवण्याचा प्रयत्न दोन क्षेत्ररक्षक करतायत. चेंडू अडवलाय तोपर्यंत इथं तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयास. कॉल रिकॉल मध्ये बिघाड आणि अपघात. ऍक्सिडेंट मैदानाच्या आतमध्ये होईल. फलंदाज होतोय बाद. 2+ विकेट्स. दोन चेंडू या षटकातील झाले. 4 चेंडू अजून उर्वरित आहेत. तर न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण होताना पाहायला मिळेल. झेल तिथे टिपलाय. तेजस गाडेला देखील परतावं लागेल. धक्का क्रमांक 4. फलंदाज होतोय बाद. यशस्वी गोलंदाजी या षटकामध्ये नक्कीच पाहायला मिळते. चव्वेचाळीस धावसंख्येवरती चौथाही धक्का बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. विशाल न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच विशाल कामगिरी विशालला देखील करावी लागेल. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. 44 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज आहेत. प्रतीक. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना पाहायला मिळेल. 2 धावा इथे येतील. 1 रन शॉट अर्थात एकच धाव असेल. लकी ड्रॉची वेळ संपलेली आहे. पंचेचाळीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 15 सेकंदाचा वेळ रिव्ह्यू साठी असेल. याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. 15 सेकंद मध्ये तुम्ही जर रिव्ह्यू घेतलात तरच तुम्हाला तिथे रिव्ह्यू दिला जाईल. इथे देखील 2 धावा येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जात आहे. 47 धावा आहेत. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि फलंदाज इथे होतोय बाद. धक्का क्रमांक 5. षटक देखील संपलंय. 47 बनवल्या. 24 चेंडू 48 धाव्यांची गरज.
यानंतरची होणारी मॅच वडकी गावठाण चॅलेंजर्स विरोधामध्ये जाधवमाळा स्ट्रायकर्स. बोथ कॅप्टन या नाणेफेक आपण करतोय. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि जाधवमाळा स्ट्रायकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन चला नाणेफेक आपण करतोय. चला मॅच आपण सुरू करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होते. प्रयाग कुदळे आणि पप्पू चौधरी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर षटक क्रमांक पहिलं सुजित भोगील गोलंदाजीच्या माध्यमातून येथील 24 चेंडू विजयासाठी 48 धावा समीकरण आहे. लेस दिपले सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू सन्मानजनक नो बॉल पंचांचा इशारा येईल आणि अवांतर धाव्याने संघाचं खातं उघडलं जाईल. एक धाव आहे. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकत दिशा दिली. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सुसाट वेग धारण करेल. बंदुकीतून गोळी सुटावी असा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 4. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 5 धावा आहेत. हा चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. हा देखील चेंडू आडव्या बॅटने हवाई फायर. एक टप्पा खा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस चौकार. 5 धावा आहेत. वडकी गावठाणचे कॅप्टन टॉस उडवण्यासाठी या जाधवमाळ्याचे कॅप्टन आलेत. एका चेंडू मध्ये 11 धावा आल्यात. 2 चेंडू अतिरिक्त येताना पाहायला मिळतील. धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन ऑन बोर्ड. अवांतर धावा इथे रोखाव्या लागतील. आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसनं मागतोय शेजारी अशी गंमत मैदानाच्या आतमध्ये होतीये. इथे धावा रोखाव्या लागतील. अवांतर धावा रोखाव्याच लागतील कारण सामना दोन्ही टीमसाठी महत्वपूर्ण आहे. लो स्कोरिंग मॅच आहे त्यामुळे एक एक धावेचं महत्व असेल. बुन से बनताय सागर. हा चेंडू देखील फुल टॉस चेंडू खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रयाग कुदळेचा क्लास चौकार. 4 रन. धावफलकावरती 15 धावा. 22 चेंडू 33 धावा विजयाचं समीकरण. फार मोठी क्षमता प्रयाग मध्ये आहे. गतवर्षी 5 लागोपाठचे षटकार आपण प्रयागच्या बॅट मधून पाहिले होते.
आणि ह्या मैदानावरती प्रयागने देखील इतिहास रचलाय. काल देखील इतिहास घडला. 5 षटकार अमोलदादा मोडक यांच्या बॅटमधून आपण पाहिले. इथे इतिहास प्रत्येक खेळाडू रचतोय. ऋषिकेश गायकवाडने देखील लागोपाठचे 5 षटकार मारलेत. हा इतिहास या मातीचा आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. इथे वाईड अवांतर येताना पाहायला मिळेल. अवांतर धावा रोखाव्याच लागतील. धावफलक अवांतर धावेच्या मदतीने पुढे जात आहे. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा आहेत 16. आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 11व्या दिवसाचा हा असणारा देखना 16. कानमंत्र आता धीरे जातील. सोळा धावा धावफलकावरती आहेत. 22 चेंडू विजयासाठी 32 धावा. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. इथं देखील सीमारेषा फोडली आहे. धावा येतील 4. सनसनाटी जलवा चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 20 धावा आहेत आणि या 20 धावा अवघ्या 3 चेंडूंमध्ये आल्यात. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 21 चेंडू विजयासाठी 28 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू इथे एस्टनच्या पाठीमागे चूक होताना पाहायला मिळेल. इथे जर झेल झाला असता तर नक्कीच प्रयागला परतावं लागलं असतं. एक एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. चेंडू डॉट्स. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. अगदी लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल इथे देखील येताना पाहायला मिळेल. पप्पू चौधरी आता स्ट्राईकच्या दिशेने शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर अजितजी साबळे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं प्राइज देखील असेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील 5 चेंडू झालेत. 1 चेंडू बाकी आहे. हा देखील चेंडू मिस टाइम शॉट तर आहे. चेंडू हवेत उंची घेतोय. क्षेत्ररक्षक तिथे 3 झेल सोडतायत. तू मे होताना पाहायला मिळाली. कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. षटक संपतंय पहिल्या क्रमांकाचं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 23 धावा पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्यात. तर शेवटचे 18 चेंडू विजयासाठी 25 धावा. 4 एक्स्ट्रा चेंडू, 4 अवांतर चेंडू नक्कीच पाहायला मिळाले. टॉस आपण करतोय. वडकी गावठाण चॅलेंजर्स आणि जाधवमाळा स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये यानंतरची मॅच. कॅप्टन उपस्थित आहेत. नाणेफेक आपण संपन्न करतोय. सर फक्त 2 मिनिटं टॉस होतोय यानंतरच्या मॅचचा. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. वडकी गावठाण चॅलेंजर्स संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तर जाधवमाळा स्ट्रायकर्स हा संघ प्रथमतः फलंदाजी करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 सुहास गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. सुहास गायकवाड. कशा प्रकारचं कामकाज सुहास करतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. प्रयाग ऑन स्ट्राईक. हा चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचतायत. चेंडू अडवला जाईल. फेकही सुरेख होतीये. तोपर्यंत अगदी 2 धावा येतील. धावफलकावरती 25 धावा. 17 चेंडू 23 विजयाचं समीकरण. 1 मिनिट सुहास सर. ही छोटी पोरं कोण आहेत साईडला मागे? साईडला वा. अगदी प्रयागला देखील जीवदान मिळाले. त्याच पाठोपाठ पप्पू चौधरी यांना देखील जीवदान मिळाले. ह्या जीवदानाचा किती फायदा उचलणार. हा चेंडू देखील इथे आसमान दाखवलाय. प्रयाग कुदळे ऑन फायर. बिग 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 सिक्सर. चेरन अफलातून नक्कीच खेळत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील एकतर्फी झुंज त्याची पाहायला मिळाली होती. इथे देखील एकतर्फी झुंज देताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील अगदी आपण पाहूया 2 धावेंसाठी प्रयत्न होतोय. 2 तर आल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयास आणि 3री धाव मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 34 धावा
15 चेंडू बनवायच्या 14. शर्तीची झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इतिहास आठवा, स्वराज्याकडे तुम्हाला नेतो. पावनखिंड नक्कीच लढवली होती बाजीप्रभू देशपांडेंनी. अगदी ती देखील शर्तीची झुंज आपण पाहिली. अगदी मुठभर मावळे सोबत होते आणि तदनंतर मात्र जोपर्यंत तोफेंचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी देहत्याग करणार नाही असे सांगणारे बाजीप्रभू देशपांडे आपण सर्वांनी पाहिले. त्यांनी देखील शर्तीची युद्ध स्वराज्यामध्ये दिली ती. 1+1 2 धावा येतील. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 37 धावा आहेत. 13 चेंडू 11 बनवायचे आहेत. पप्पू चौधरी ऑन स्ट्राईक. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. षटक संपते दुसऱ्या क्रमांकाचा. 2 षटकांचा खेळ संपला बिनबाद. 37. शेवटचे 12 चेंडू बनवायचे 11 धावा. चला स्पीडअप करा विनंती असेल. तेजस गाडे गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळलाय. अगदी आपण पाहूया तिथे कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. सिंगल डबलचं समीकरण आणि इथे धावबाद स्वरूपात पप्पू चौधरीला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. न्यू बॅटर प्रतीक जाधव मैदानाच्या आतमध्ये येतील. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आहे. स्ट्राईकला अजूनही प्रयाग नक्कीच खेळत आहेत. 12 चेंडू 31 धाव्यांची खेळी. एकतर्फी झुंज मैदानाच्या आतमध्ये प्रयागची आहे. हा देखील चेंडू आडबॅटने खेळला. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक वेगवान सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 39 धावा आहेत. शेवटचे 10 चेंडू बनवायचे आहेत 9 धावा. 10 चेंडू 9 धावा. शेवटच्या चेंडू पर्यंत सामना जाणार यात मात्र शंका नाहीये. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे लाजवाब त्यांना पाहायला मिळेल. समजू शकत नाही फलंदाज प्रतीकला. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. शेवटचे 9 बॉल बनवायचे आहेत 9 धावा. आज देखील सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? या स्पर्धेमध्ये 2 सुपर ओव्हर आपण पाहिल्या नक्कीच खेळवल्या गेल्या आणि आज देखील क्रिकेट रसिकांना नक्कीच ही देखील मॅच सुपर डुपर हिट पाहायला मिळणार का प्रश्नचिन्ह आहे. 9 चेंडू 9. नऊ चेंडू 9 धावा. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला प्रतीक. हा देखील चेंडू सामंजस्य खेळून काढला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूपर्यंत पोहोचताय. सिंगल डबलचं समीकरण. क्षेत्ररक्षक फंबल होतील तोपर्यंत 2 धावा. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 41 धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील इथे बोटा फाटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कोणतीच धाव नसेल. शेवटचे 7 चेंडू बनवायच्या 7 धावा. हा देखील चेंडू सन्मानजनक. नो बॉल. नो बॉल पंचांचा इशारा आहे. नो +1 2 धावा इथे देखील अतिरिक्त येतील. धावफलक अतिरिक्त धावेंच्या मदतीने पुढे जात आहे. 43 धावा आहेत. 7 चेंडू बनवायच्यात 5 धावा. प्रयाग 13 चेंडू 32 धाव्यांची खेळी तर 4 चेंडू 3 धाव्यांची खेळी प्रतीक जाधवची आहे. संघर्ष हा दोनही बाजूने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इथं देखील अगदी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तोपर्यंत इथं देखील एक धाव येईल. षटक संपते तिसऱ्या क्रमांकाचा. 3 षटकांचा खेळ संपला. धावा बनवल्या 44. शेवटचे 6 चेंडू बनवायचे 4. एक डॉट बॉल शिवशंभो नगर नाईट रायडर्स संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो परंतु तो येणं गरजेचं असेल.
विकेटच्या शोधामध्ये असतील शिवशंभूनगर नाईट रायडर्स, तर एक मोठा फटका 10वा मैल हिटर संघाला देखील विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. हा चेंडू आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग, झेल सुटलाय, झेल सुटलाय आणि इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल आणि याच बरोबर एक रन शॉट अर्थात 3 धावा आहेत. 1+1 2 धावा येतील. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 46 धावा आहेत. धनराज साठे इथे निराश असतील, नाराज असतील. सामना किती महत्वपूर्ण आहे दोन्ही संघाला ठाऊक होतं. ही विकेट किती महत्वपूर्ण आहे हे सर्व क्रिकेट रसिकांना माहित होतं, कारण ह्या खेळाडूंनी अक्षरशः धुमाकूळ घातला ह्या मैदानावरती. सेहेचाळीस धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. इथे जर झेल झाला असता तर सामन्याचं समीकरण काहीतरी वेगळं असतं, परंतु झेल सुटलाय आणि प्रयाग सारख्या बलाढ्य ताकदीच्या फलंदाजाचा झेल सुटलाय. त्याने एकतर्फी झुंज याही सामन्यामध्ये दिली आहे. 14 चेंडू 34 धाव्यांची खेळी आहे. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण आहे. इथे देखील मिस टाइम शॉट, झेल आता पात्र होईल. प्रयागला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 4 बनवायच्या 2 धावा. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ म्हणजे क्रिकेट. सामना जर आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. जबरदस्त खेळ रंगलाय. 4 चेंडू बनवायच्या 2 धावा. या अगोदर देखील सांगितलंय शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार. क्रिकेटची भविष्यवाणी आतापर्यंत कोणी केलेली नाहीये. जे काही करायचंय ते स्वबळावरती करायचंय आणि इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. प्रवीण गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. चला स्पीडअप करा विनंती आहे. 4 चेंडू 2 धावा विजयाचं समीकरण. एक निर्धाव चेंडू, एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती, तिथे परफेक्ट गॅप पाहायला मिळेल. सिंगल घेतली दुसऱ्या धावेसाठी प्रयास आणि याच बरोबर 10वा मैल हिटर्स संघ या सामन्यावरती मिळवेल विजय. खूप खूप असं अभिनंदन. परंतु दुसऱ्या बाजूने शिवशंभूनगर नाईट रायडर्स संघाने देखील मजबूत लढत दिली. त्यांचंही मनापासून कौतुक असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. टाकला होता आता. चला जाधवमाळा 2 फलंदाज पाठवून द्या बॉल चेकिंग साठी. गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि 1 षटकार, 4 चौकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 15 चेंडू 34 धाव्यांची खेळी करणारा प्रयाग कुदळे मॅन ऑफ द मॅच. प्रयाग या. चला जाधवमाळा 2 फलंदाज पाठवून द्या बॉल चेक करायचा आहे.
चला राहुल जाधव. या आधी झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रयाग. आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि मेडल घेण्यासाठी